गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज बनवूया थंडीसाठी स्पेशल असे डिंकाचे लाडू. तर चाल बघा, इथं आता मी काय करत आहे, मस्तपैकी काजू जे आहेत वाटीच्या सहाय्याने क्रश करून घेत आहे, कारण खूप टाईम लागत होता कट करत बसायला. आणि नंतर लगेच कढई गरम केली, त्यामध्ये 1 चमचा मी तूप टाकलं आणि काजू घेतले मस्त फ्राय करण्यासाठी. 2 वाटी काजू घेतलेले आहेत मी. पहा, तुम्हाला जसा आकार पाहिजे, जेवढे पाहिजे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर मी आज हे 2 वाटी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बदाम, खारीक, डिंक वगैरे सगळं घेतलेलं आहे. खोबरं पहा इथं मस्तपैकी फ्राय करून घेत आहे. त्याच्यानंतर मला बदाम पण करायचे होते, त्याच्यासाठी 1 चमचा मी तूप घेतलेला आहे. तुम्हाला जेवढे घ्यायचे तेवढे घेऊ शकता तुम्ही. काही जणांना जास्त प्रमाणात पण आवडतं, तर ठीक आहे. चला, मला जेवढं आवडतं, जेवढं पाहिजे आहे तेवढं मी करते आहे. आणि डिंकसुद्धा घेतलेला आहे मस्त फ्राय करून. बाकीचं साहित्य पण सगळं फ्राय करून घेतलेलं आहे. खोबरं राहिलेलं आहे, ते खोबरं करून घ्यायचं आहे. कोण कोण थंडीमध्ये हे लाडू खातं खरं सांगा. ज्यांना म्हणजे तुपाचा वास आवडत नाही ते अजिबात खात नाही, कारण माझे मिस्टरच खात नाही आहे. तर मी बनवत आहे आणि ते बाजूला दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसलेले आहेत वास येतोय म्हणून. आणि कोणाकोणाला ना याच्यामध्ये मेथी सीड्स टाकलेले अजिबात आवडत नाही, कारण ते कडवट लागतात पण हेल्दी खूप असतात. तर मी याच्यामध्ये ते स्किप केलेले आहेत, कारण लहान मुलं आहेत ते खाणार नाहीत त्यासाठी. बाकीचं जे काही आहे थोडंफार मी घेतलेलं आहे, कारण खोबरं खारीक ही मुलं खात नाहीत म्हणून मी ते ॲड केलेलं आहे. काजू बदामच खातात माझे दोन्ही मुलं, त्यामुळे मी ते याच्यामध्ये पूर्ण असं पावडर करून खारीक टाकलेली आहे पहा ही. आणि हे सगळं मिश्रण सगळं मी करून घेतलेलं आहे फ्राय. आणि आता हे गूळ अर्धा घेणार आहे मी, याचा पाक बनवणार आहे. आणि जे काही हे मिश्रण सगळं आहे त्या मिश्रणामध्ये मला ते ॲड करायचं आहे. तर पहा, इथं मी गूळ सगळा लिक्विड करून घेतलेला आहे आणि हे बाकीचं जे मिश्रण आहे ते सगळं मिक्स केलं. आणि ड्रायफ्रूट जे आहेत मी थोडेसे ठोकर ठेवलेले आहेत, कारण ते दाताखाली छान असं क्रिस्पी लागतात आणि छान लागतात. मला आवडतात त्या टाईपमध्ये आणि माझ्या मुलांना पण. त्यासाठी मी अशा टाईपमध्ये केलेलं आहे. आणि पहा, सगळं मिश्रण मिक्स करून त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे मी लिक्विड करून. आणि हे गूळ गरम आहे तोपर्यंतच ह्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. आणि पहा कशा पद्धतीने छान असा सुगंध सुटलेला आहे आणि मस्त झालेले. भेटूया उद्या.